शहर हे कोण्या नेत्याच्या मालकीचे नसते, तर ते करदात्या जनतेचे असते आणि म्हणूनच सर्वसामान्य नागरिकांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घ्यायलाच हवे, असे ठाम प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक यांनी केले. तर ठाण्यात आता जे सुरू आहे त्याला विकास म्हणता येणार नाही, त्या पायाभूत सुविधा आहेत. त्याबद्दल सर्वसामान्य जनतेचे जे मत आहे, जो विरोध आहे त्याबद्दल नागरिकांनी पुढे येऊन समस्यांचे निराकरण कसे करायचे हे सुचवणे गरजेचे असल्याचा आग्रह ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी मांडला. मराठी विज्ञान परिषद आणि जिज्ञासा यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे शहरातील वाहतूक व्यवस्था कशी असावी या विषयावर रविवारी ठाण्यातील सरस्वती विद्यालयात लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर, मराठी विज्ञान परिषदेचे सचिव अ.पा. देशपांडे, जिज्ञासाचे अध्यक्ष सुरेंद्र दिघे, वास्तुविशारद सुलक्षणा महाजन, डॉक्टर तृप्ती विश्वास, सामाजिक कार्यकर्ते उन्मेष बागवे, कल्पक राऊत, वर्षा वैद्य, विवेक पै यांच्यासह शहरातील तज्ज्ञ मंडळी आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ठाण्यातील वाहतूक समस्येबद्दल तज्ज्ञांनी आपले मतप्रदर्शन केले, तसेच तज्ज्ञांनी सादर केलेल्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. ठाण्यात सुरू असलेल्या मोठ्या पायाभूत प्रकल्पांवरून राज्यकर्त्यांनी तज्ज्ञांनी खडेबोल सुनावले. मोठे पायाभूत प्रकल्प उभारणे म्हणजे शहराचा विकास नव्हे. कोणतेही पायाभूत प्रकल्प हे सर्वसामान्य नागरिकांना विश्वासात न घेता राबवणे हे कायदेशीर दृष्ट्या योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. स्वर्गीय राजाराम साळवी यांनी स्थापन केलेल्या आगरी सेनेचा 40वा वर्धापन दिन सोहळा शनिवार 1 ऑगस्ट रोजी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगरी सेनेचे प्रमुख प्रदीप साळवी होते. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सुरेश म्हात्रे, खासदार नरेश मस्के, आमदार संजय केळकर आणि आमदार सुलभा गायकवाड उपस्थित होते. महिला आघाडी प्रमुख मनीषा पाटील, युवा आगरी सेना प्रमुख राहुल साळवी, मध्यवर्ती समितीचे पदाधिकारी, जिल्हा प्रमुख तसेच विविध आघाड्यांचे प्रतिनिधी तसेच महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश येथून मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी AI तंत्रज्ञानाद्वारे आगरी सेनेच्या 40 वर्षाच्या वाटचालीवरील माहितीपट सादर करून दिवंगत राजाराम साळवी यांना श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमात खासदार सुरेश म्हात्रे, खासदार नरेश मस्के, आमदार संजय केळकर, आमदार सुलभा गायकवाड यांनी आगरी समाजाच्या प्रश्नांसाठी आगरी सेना ही प्रभावी संघटना असल्याचे सांगून कायम सोबत राहण्याचे आश्वासन दिले. कैलास पाटील, मेघनाथ पाटील आणि चंदूलाल घरत यांनीही समाज प्रबोधनपर विचार मांडले. अध्यक्षीय भाषणात प्रदीप साळवी यांनी समाजातील मतभेद विसरून संघटित होण्याचे आवाहन केले. या सोहळ्यात 44व्या आंतरराष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल मनीषा विद्यालयाच्या मुलींच्या संघाचा तसेच दिव्यांगांसाठी उल्लेखनीय सामाजिक कार्य करणारे किशोर धुमाळ यांचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी आगरी सेनेच्या कलाकार मंचच्या महाराष्ट्र प्रदेश पदावर संतोष चौधरी उर्फ दादूस यांची नियुक्ती करण्यात आली. या वर्धापन दिन सोहळ्यास युवा आगरी सेना, विद्यार्थी परिषद, महिला आघाडी, ओबीसी फेडरेशन, कामगार एकता, रिक्षा टॅक्सी युनियन, माथाडी युनियन, फेरीवाला संघटना, कलाकार मंच, वैद्यकीय विभाग, विधी विभाग आदी
विविध आघाड्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगरी सेना आणि 40 वर्ष एखादी संघटना 40 वर्ष चालवणं हेच मोठं कर्तृत्वाचं काम आहे. आणि स्वर्गीय राजाराम साळवींनी ही अतिशय कौशल्याने त्यांची टीम बरोबर घेऊन सबंध ठाण्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये, कोकणामध्ये आगरी सेना जी आहे ती फोफावली. ती त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे आणि त्यांच्या संघटन शक्तीमुळे फोफावली आणि त्याच्यामुळे 40 वर्ष ही संघटना 365 दिवस कार्यरत असताना आपल्याला बघायला मिळते. 40वा वर्धापन दिन ज्यांनी या समाजाला एकत्र केलं, समाजाला एक दिशा दिली, ते स्वर्गीय राजारामजी साळवी साहेब यांच्याशिवाय सतत त्यांची उणीव भासून आणि कमीपणा म्हणजे आज ज्यांनी हे स्थापित केले, आज 40 वर्षाच्या इतिहासात ते पहिल्यांदा आमच्यासोबत नसतील. आणि म्हणून सर्वप्रथम तर त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतोय. सर्व समाज बांधवांना आजच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छाही देतोय. आणि मी एवढंच आवाहन करेन की जे साळवी साहेबांनी स्थापनेच्या वेळेस बोलले होते, आमच्या समाजासाठी एक संदेश होता. जो संदेश आजही आमच्यासाठी एक आमची उद्याची शक्ती आहे. शौर्याचा व्यापार थांबवा, पराक्रम सत्कारणी लावा. कारण आमचा समाज हा खूप विभागला गेला होता, अनेक राजकीय दृष्ट्या असेल किंवा इतर काही विषयांनी, आणि म्हणून त्या समाजाला एकत्र केलं. आणि आज ही खरोखरीच ती वेळ आलेली आहे की सगळ्यांनी एकत्र होणं गरजेचं आहे. कारण समाजाची जी काही कामं असतात, असं काही नाही समाजात बाकी काय आपण पाहिलं असेल की शक्यतो आमच्या समाजाकडून कुठल्याही समाजावर अन्याय होत नाही. आणि आम्हीही आमच्या समाजाच्या फक्त न्याय हक्कासाठी भांडतो, ती सगळ्या इतर समाजांचा आदर राखून. आणि म्हणून आज वर्धापन दिनानिमित्त सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. साहेब, एक एअरपोर्टला लवकर देण्यात येईल. नक्की. मी अनेक वेळा बोललेलो आहे. काय खरं म्हटलं तर मुख्यमंत्री महोदयांशी आमच्या 3 मिटिंग झाल्या होत्या आणि तिन्ही मिटिंगमध्ये मुख्यमंत्री महोदय हे पॉझिटिव्हली बोलल्यात. त्यांनी 100% शब्दही दिलेला आहे. परंतु आता हा विषय दिल्लीवारी असल्यामुळं आम्ही आता येत्या 5 तारखेला दिल्लीला जंतर मंतरवर बसणार आहोत. माझं सगळ्यांना आव्हान असेल, आमच्या केळकर साहेबांना आव्हान असेल की साहेब आपण नक्की या. कारण शेवटी तुम्ही असले, सत्ताधारी सोबत असलं ते काम सहज आणि लवकर शक्य होतं. तसे सगळे पॉझिटिव्ह आहेत, त्याच्यामुळे ते लवकरात लवकर होईल अशी आमची अपेक्षा आहे आणि आमच्या समाजाला न्याय मिळेल. आगरी समाज हा लढाऊ समाज आहे आणि ह्या जिल्ह्यात 5 जिल्ह्यांमध्ये त्याचा प्रभाव आहे. आणि आता साळवी साहेबांनी जे आम्हाला आदेश दिलेले जाण्यापूर्वी, त्यांचा मिशन होता 2029चा 2029चा मिशन आगरी सेनेचा. एका झेंड्याखाली सर्व संघटना आगरी सेनेच्या ज्या आगरी समाजाच्या आहेत ते त्यांचे एक विचार होते आणि त्या सगळ्या संघटना एकत्र आम्ही 29पर्यंत करण्याचा प्रयत्न करू. तर 40वा वर्धापन दिन आहे, काय सांगाल? हा 40वा वर्धापन म्हणजे आमची परीक्षाच आहे एक प्रकारची. ही याच्यात जर आम्ही नापास झालो, कारण का बरेचसे साळवीसाहेब गेल्यानंतर आगरी सेनेचं काय असे राजनीतीमध्ये उमटलेले विचार होते. आज सगळ्यांना दाखवण्यासाठी आमचे आगरी सेनेचे बहुजन समाजाचे सगळे आपले मंडळी इथे आलेली आहे. जसे पंढरपूरला वारकरी जातात पंढरीतला, तसेच हे 1 ऑगस्टला जवळजवळ 40 वर्षापूर्वी आता जवळ येत आहेत. आता आपल्याला तुम्ही बघितलंच असेल तर ह्या ज्या गोष्टी आहेत हे साळवी साहेबांचे जे विचार आहेत, कारण का साळवी साहेबांनी मला विचार मांडायला सांगितले. आज मी काय भाषण वगैरे करणार नाही. साळवी साहेबांनी जे विचार मला सांगितलेले जायापूर्वी 15 दिवस अगोदर आणि 15 दिवस अगोदर त्यांनी जे विचार सांगितलेले आहेत ते लोकांना मला सांगायचं आहे आज. तर पुढचं काय वाटचाल असणार आहे आता तुमच्या? पुढची वाटचाल पहिला सगळ्या एका झेंड्याकडे आणण्याचा त्यांचा एक संकल्प होता. त्यांनी जे अर्धवट काम टाकलेलं आहे ते आम्हाला पुढे न्यायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जे ही संघटना साळवीसाहेबांनी जर 86 साली काढली अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी, जिथे अन्याय होईल तिथे आगरी सेना असते. आता एअरपोर्टचा जे चालू आहे, एअरपोर्टमध्ये काय असतं, काय झालं या एअरपोर्टच्यामुळं, तू मोठा का मी मोठा या मतेने ते प्रॉब्लेम झालेत. ही जर आगरी सेनेची लढाई लढली असती
तर एका झेंड्याखाली जेव्हा येईल ते 29 पर्यंत आम्ही नक्कीच दिवा पाटलांचं नाव तिथे लावू. साळवी साहेबांची कुठेतरी खंत जाणवते का पहिल्याच? खंत तर जाणवणार ना, कारण का 39 वर्षे मी त्यांच्या बरोबर आहे आणि 39 वर्षे त्यांच्याबरोबर मी बांधावर फिरलेलो आहे आणि तळागाळातले लोक मी पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे मला लय जवळनं संघटना माहिती आहे आणि कुठल्या कोण्या कोपऱ्यात आपली लोक राहतात. कारण का शेवटी साळवीसाहेब बहुजनांचं काम करायला लागलेले, म्हणून गोपीनाथ मुंडेंनी त्यांना ओबीसीचं अध्यक्षपद दिले, पहिला राज्यमंत्रीचा दर्जाचं. त्या हिशोब त्यांना एक खंत होतं, मला वाटतं का त्यांना काम करायला मिळालं नाही. त्यांची जे पावलं आहेत त्यांच्या पावलावरनं आम्ही अखंड आगरी सैनिक बहुजन समाज त्यांच्याबरोबर चालणार. सर, त्यांचे विचार आणि कार्यपद्धती तशी चालणार आहे का पुढे? 100%. आता तुम्ही बघालाच, मी विचारेन तुमच्या समोर या सगळ्या जे आलेल्या लोकांना साळवी साहेबांच्या विचारांना चालणार आहेत का नाही ते पब्लिकच तुम्हाला सांगेल चालेल का नाही. मी सगळ्यांना विचारणार आहे आज का साळवी साहेब जेव्हा गेले आणि ते अगोदरच त्यांनी ॲक्च्युली गेले नाही आमच्यातून, ते आमच्यातच आहेत. पूर्वी ते एक राजाराम साळवी होते, आता अनेक राजाराम साळवी झालेले आहेत. माझ्या धरून सगळे तुमचं पत्रकार पण झालेले आहेत, कारण का तुम्ही पण त्यांच्या सहवासात होते एवढ्या वर्ष. ह्या ज्या गोष्टी आहेत ते प्रॅक्टिकल लढायचे, प्रॅक्टिकलमध्ये बोलायचं. केळकर साहेबांना माहिती आहे, बाल्यामामांना माहिती आहे, कारण का त्यांचे विचार हे आम्हाला, आमच्या समाजाला आणि बहुजन समाजाला पुढे नेणार. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत भारतीय रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्सप्रेस सेवेला मंजुरी दिली आहे. कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सातत्यपूर्ण केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे ही नवीन ट्रेन सुरू झाली असल्याची प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे कोकणवासियांच्या वतीने खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी आभार मानले आहेत. कोकण रेल्वेच्या सेवेबाबत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के हे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत होते. डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन कोकण रेल्वे संदर्भात विविध मागण्या केल्या होत्या. 2 दिवसांपूर्वी खासदार नरेश म्हस्के यांनी अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन कोकण रेल्वे मार्गावर नवीन गाडी सोडण्याची प्रमुख मागणी केली होती. ही मागणी मान्य झाली आहे. त्या संदर्भात केंद्र शासनाचे अधिकृत संकेतस्थळ असलेल्या PIB वेबसाईटवर त्याची घोषणा करण्यात आली आहे. मागणी मान्य झाल्यामुळे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के यांनी आनंद व्यक्त केला. प्रस्तावित रेल्वेगाडी क्रमांक 15087 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सावंतवाडी रोड एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक 15088 सावंतवाडी रोड छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस या नावाने दररोज धावेल. त्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे.